याच दरम्यान टॉस घेतलाय आणि आमंत्रित केलं बॅटिंग साठी. बॅटर आलेत समोर. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर जबरदस्त बॅटर पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला, ज्याचा नावाचा बोलबाला आहे तो बॅटर स्ट्राईक एंडवर. हॅलो हॅलो चेक. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉट आलाय, म्हणजेच सुरुवात झाली गेली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपला 13वाचा खेळाडू इथं पाठवून द्यायचं लगेच, अन्यथा आपल्याला 3 रनांची पेनलाइज आहे याची देखील जाणीव असावी. दुसरा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतोय, कट्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुशील गायकवाड. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर सुशीलनं चांगला कारनामा याच्या अगोदरच्या टुर्नामेंट देखील पाहायला मिळाला होता आणि हाच टुर्नामेंटचा मध्ये आपला नावाचा बोलबाला ठेवला आहे. रिव्ह्यू फक्त असणार आहे वेस्ट हाईट साठी, इतर कुठलाही रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाहीये, ही देखील आपण सूचना लक्षात ठेवायची आहे. वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा वाईट जरूर गेलाय, म्हणजेच खातं उघडलं गेले. श्री गणेशा झालाय केपीएल पर्व 2026 पर्व 9ची पहिली रन आली ती म्हणजे वाईटची. वाईटनं सुरुवात झाली, परंतु चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते या गोलंदाजाकडून सुशील. हा देखील पडल्यानंतर चेंडू बघायला गेलं तर थोडासा आउटस्विंग पाहायला मिळालाय आणि त्याच्यानंतर चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 12वा खेळाडू कृपया लगेच यायचा आहे. शेवटचा आणि अंतिमचा पुकार, यानंतर 3 रनांची पेनलाइज आपल्याला सामोरं जावं लागेल. कुठलीही त्यानंतर विनंती घेतली जाणार नाहीये. हा चेंडू चांगला, परंतु थोडासा वाईटिश आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील सापडलेला नाहीये, म्हणजेच या चेंडूवर अतिरिक्त धावसंख्या अजून मिळालेत, म्हणजे वाईट प्लस टोटल 3 धावा मिळाल्यात, म्हणजेच संघाची धावसंख्या या 3 धावेनं 4 या आकड्यावरती जाऊन पाहायला मिळते. एसडी स्पोर्ट एका साईडला बघायला गेलं तर चांगल्या संघाची रणनीती आहे, नियोजन चांगलं आहे आणि बॅटिंग लाईन जर बघितली तर राजगंधवाले स्पोर्ट्स संघाचे देखील. जनसेवा स्पोर्ट्स संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असणार आहे कृपया आपण लगेच कॉम्बो बॉक्सच्या बॅक साईडला आपले संघ सहकारी आहेत ते आपली वाट पाहत आहेत, आपल्याला विनंती असेल लगेच आपण यायचंय. पुढील चेंडू चांगला टाकलाय, परंतु यावेळी ऑफ साईडच्या दिशेने चेंडू गेलाय. टीम मधून प्रोटेक्शन जरूर जातोय, 1 रन मात्र वेगाने घेतले. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते, अर्थातच जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला बघायला गेलं तर हे षटक जबरदस्त पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या, त्याच्यामध्ये वाईट देखील 2 पाहायला मिळालेत, म्हणजेच मारा करण्याचा इरादा त्याचा जबरदस्त पाहायला मिळाला. सध्या स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय आयकॉन प्लेअर साहिल मोमीन. ओहो, चांगला चेंडू ओव्हरपिच होता जरूर, परंतु तेवढासा फायदा घेता आलेला नाहीये. ब्लॉक होलचा जरासा ट्राय करण्याचा प्रयत्न इथं जरूर झाला होता, परंतु या चेंडूवर सन्मान देण्यात भाग पाडलाय अर्थातच साहिल मोमीन यांना. आणि सध्याच्या घडीला बघितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा, आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय आणि तोच देखील फलंदाज सध्या पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पंचांकडे दाद देखील मागितले, परंतु ते फेटाळून लावले. अर्थातच डॉट चेंडू आलाय, बॅक टू बॅक दुसरा, म्हणजेच काय तर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 धावा धावपलकावर आहेत. म्हणजे या पहिल्या मॅच मध्ये बघायला गेलं तर पहिल्यांदा प्रत्येक जण बघत असतो की पिच कसं आहे आणि त्याच्यानंतर खेळ कसं जाईल, आणि हेच रणनीती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा चेक केलं गेलंय आणि आपण बघतोय पंच म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत पंच ज्यांच्या नावं यादी देखील पाहायला मिळते. अर्थातच एका साईडला असणार आहेत मुकेशजी शिंदे सर आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळते कुमारजी चव्हाण सर देखील आहेत. यांचं देखील सातत्यानं क्रिकेटला महत्वाचं अनमोल असं सहकार्य लाभले गेले आणि या स्पर्धेसाठी देखील पाहायला मिळतात. आणि थर्ड अंपायर अर्थात तिसरे पंच म्हणून आकाशजी हिरकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजेच चांगले पंचगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. जनसेवा महा केपीएल पर्व 9 पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला. 35 मिनिटं दिलेले आहेत, ही विनंती आहे आपल्याला.
आपल्याला माहिती देखील असावं. 35 मिनिटांमध्ये जर आपण आपली इनिंग नाही संपवली तर एक फिल्डर जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे पेनलाइज व्हावं लागेल. आता मात्र शेखर आहे स्ट्राईक एंड वरती. पाहायला मिळाल तर या फलंदाजाने देखील आपल्या नावाची चर्चा ठेवली, परंतु आता चर्चा इतिहास हे सगळं बाजूला आहे. आता सध्याच्या घडीला तुम्ही काय करता हे देखील महत्वाचं ठरणार आहे. रसिक प्रेक्षक त्याचबरोबर मायबाप मान्यवरांचं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मांदियाळी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य सोहळा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय ते जनसेवाचे ग्रुपचे जे सर्व आणि अध्यक्ष माननीय सागरजी वरफे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष संभाजी सुतार साहेब, सचिवजी सुरेशजी सातपुते साहेब आणि जनसेवाची आमची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आयकॉन प्लेअर आणि ज्याच्या नावाची सातत्याने चर्चा असते. नाव चर्चेमध्ये ठेवण्याचं कारण काय तर त्याची खेळी, आणि तोच सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय लाड, मॅन फ्रॉम अल्वे. जबरदस्त गोलंदाज आहे सध्याच्या घडीला स्ट्राईक, परंतु समोर कडवा वानशेकर याचा असणार आहे. पहिला चेंडू या ओव्हर मधला कट्टर पाहायला मिळालाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि इथं मात्र एक छोटी धाव देखील घेण्यात यशस्वी झालाय. एका धावेने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जबरदस्त हे नेटवर्क पाहायला मिळते. प्रेक्षक रसिक प्रेक्षक जगभरातून सगळ्या ठिकाणी ही स्पर्धा भव्य दिव्य अशी सजली गेली आणि ती पाहण्याचं केडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला भाग मिळते. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर फसलाय. चेंडू जातोय डिक्रेल झोनच्या दिशेने. अर्थातच यावेळी मात्र मिळेल ती एक धाव. खरं तर कोतुली प्रीमियर लीग सातत्यानं 9 वर्ष खेळलं जाते हे पर्व, आणि यावर्षी 10व्या वर्षात पदार्पण करत असताना हा सामना पहिला सामना केलाय. यावेळी स्विचचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर डीप मधून प्रोटेक्शन देतोय. अक्षयाला माहिती आहे की ज्यावेळी आपण गोलंदाजी ट्रॅकवर येणार आहे त्यावेळी फटके कुठल्या बाजूला खेळले जाणार आहेत आणि हेच देखील पाहायला मिळालंय. आणि त्याच दिशेनं एक चांगला फिल्डर लावला गेलाय आणि त्यानंतर चेंडू एका धावेसाठी मिळालाय. साईन मोमीन आहेत, परंतु यावेळी त्यांना देखील फसवलंय. चेंडू तर तो देखील अक्षयाच्या गोलंदाजी ट्रॅकवर. हो, चांगला फटका खेळण्याचा रिव्हर्स शूटचा फटका जरूर होता, परंतु तो फटका फसलाय आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात येत आहे. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 13. थँक्यू डीजे. सूचना आहे, लक्षात ठेवा की जे कोणी संघ असतील, संघ मालक असतील, संघ नायक असतील त्यांना विनंती आहे कोतुलीतल्या खेळाडू आपल्याला, कोतुली आणि बाचरवाडी या 2 गावातील खेळाडू आपल्याला कंपल्सरी 2 जण खेळवायचे आहेत प्रत्येक मॅचला. नसेल तर 3 रनांची पेनलाइज आपल्याला करावे लागेल प्रत्येक खेळाडू माग. म्हणजेच आपल्याला ही सूचना लक्षात असू दे. बाचरवाडी आणि कोतोली या 2 गावचे जे खेळाडू आहेत ते कंपल्सरी आपल्याला 2 खेळाडू खेळवावेच लागणार आहेत. सुरुवात जर बघायला गेली तर KPL ची झाली थोडीशी धीमी आणि तीच पाहायला मिळणार होती. वातावरण आपल्याला जर बघायला मिळालं तर ढगाळ वातावरण आहे. चेंडू थोडासा बॅटवर येणारा थोडासा उशीर पाहायला मिळतोय आणि त्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावर आहेत आणि थोडंसं बघायला गेलं तर SD स्पोर्ट्स संघ थोडासा अडचणीत आहे, परंतु त्यांनी अजून त्यांच्याकडे एक महत्वाची बाजू आहे, म्हणजे ती 2 सलामीचे बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण न्यू गोलंदाज बघतोय आपण, ज्याच्यात माध्यमातून पहिलं षटक टाकलं गेलंय. अर्थातच सुशील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिलं षटक जबरदस्त टाकलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्यात आणि 5 धावा दिल्यानंतर आता कर्णधारांना पुन्हा एकदा जबाबदारी दिली. अर्थातच सुशील यावेळी मात्र साहिल मोमीन याला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण 4 चेंडू खेळ आणि 2च धावा केल्यात. म्हणजे आतापर्यंत संयम दाखवलाय आणि म्हणतात की संयम हे तुमच्या आयुष्यातलं महत्वाची भूमिका आपल्याला देणारा महत्वाचा घटक आहे. तो संयम, आणि संयम आता रागून उपयोग नाहीये, कारण मोठी धावसंख्या उभारावं लागणार आहे. कारण समोर बघायला गेलं तर मोठी बॅटिंग लाईन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुशील, समोर साहिल आणि पहिला चेंडू थोडासा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू होता, पडल्यानंतर थोडस चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालाय
आणि चेंडू डॉट आलाय. म्हणजेच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी आपली मात्र लाईन आणि लेंथ जबरदस्त ठेवली. यावेळी सुचितचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु चेंडू आणखीनच बाहेर. पंचांनी दोन्ही हात समांतर म्हणजेच आणखीन एक वाईट आलाय. बघायला गेलं तर सुशीलनं मागच्या ओव्हरमध्ये देखील 2 वाईट टाकले होते आणि वाईटिश दबात देखील याच्या माध्यमातून आल्या. त्याचं कारण देखील आहे थोडासा वाऱ्याचा झोत जर बघितला तर वाऱ्याचा झोत ज्या दिशेनं आहे तिथून चेंडू बाहेर खेळला जातोय. हो जबरदस्त फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली देखील आहे. पहिला झटका क्रमांक पहिला. केपीएल ची पहिली विकेट ज्याच्या नावावर जाते अर्थातच सुशील याच्या नावावर. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कोतोली यजमान ग्राउंड आहे सध्याच्या घडीला ज्याच्यासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता साईल मोमीन यांची जबाबदारी स्वीकारायला आलाय योगेश पाटील. या खेळाडूंनी बघायला गेलं तर बऱ्याच टुर्नामेंट गाजवलेल्या आहेत परंतु सध्याच्या घडीला बघायला गेलं तर गोलंदाजी या मैदानावर जबरदस्त पाहायला मिळाली. परंतु यावेळी योगेशला संयम नाही आहे तर चांगली फटकेबाजी आणि त्याचबरोबर चांगली खेळी देखील करावी लागणार आहे. जनसेवा महा केपीएल 2026 चे पर्व ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व असे हे पर्व 9 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट केपीएल मधली आली साईल मोमीन याच्या माध्यमातून आणि सुशील यानं ती विकेट घेतली होती. गोलंदाजी टाकवर पुन्हा एकदा सुशील सज्ज आहे. समोर यावेळी असणार आहे योगेश. पडल्यानंतर काटाकीर आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांकडे दाद आणि त्याची फेटाळून लावली. बघा काय चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय चेंडून देखील आणि ही आहे खासियत या गोलंदाजाची. म्हणूनच ऑक्शन मध्ये मोठ्या बोलीतून हा खेळाडू घेतला गेलाय. तोच हा सुशील आपल्या नावाचा कारनामा काय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशाला माहिती आहे कसं धाडायचं आहे परंतु योगेश आलाय. पहिला चेंडू बघितलाय आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु इथं मात्र पंचांकडे दाद देखील मागितली गेली परंतु ती देखील पेटाळलेला इन झालाय खेळाडू म्हणजेच सेफ धाव घेण्यात यशस्वी झालाय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली झाली. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 1-15 असं समीकरण पाहायला मिळते परंतु हे केपीएलचं बघायला गेलं तर 9वं पर्व आहे. सातत्यानं खेळलं जाणार हे पर्व आहे आणि कोतोलीच्या या भव्य दिव्य पटांगणावर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू स्वीट सीटचा परंतु मिळतील त्या फक्त आणि फक्त धावा 2. मोठा फटका दादा चांगला फटका आपल्याला खेळायला पाहायला मिळाला परंतु त्याच्यानंतर तो फटका गेलाय डिकरेल झोन मध्ये. अर्थातच त्याच्यावर मिळाल त्या 2 धावा आणि आता 2 धावेने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली गेली परंतु मित्रांनो 17 हा आकडा सध्याच्या घडीला थोडासा कचरा होताना पाहायला मिळतो. एसडी स्पोर्ट्स संघासाठी मोठी धावसंख्या करावी लागणार आहे कारण दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर गोलंदाजी प्रभावी यावेळी देखील. हॅलो
हॅलो हॅलो चेक. षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आले. संघाची धावसंख्या 1 बाद 17. फलकावर हॅलो एका साईडला राज गोंदवाले स्पोर्ट्स जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या साईडला थोडंसं एसडी स्पोर्ट्स बॅकफुटवर जाताना, परंतु त्यांना माहिती आहे धाडायचं कधी आहे, कारण 7-7 षटकांचा खेळ आणि त्याच 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 17 धावा धाव फलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज झालाय किरण नलावडे. हॅलो, दोन्ही संघांना एक विनंती आहे की भाचरवाडी आणि कोथली मधील 2 खेळाडू कंपल्सरी आत खेळवले जातील. ज्यांचा खेळाडू आत कोथलीचा नाही आहे त्यांना 3 रनांची पेनल्टी प्लस 10 खेळाडूवरती टीम खेळवली जाईल. याची सर्व कॅप्टननी नोंद घ्यायची, संघ मालकांनी नोंद घ्यायची. कमिटीचा निर्णय अंतिम राहील. पण कोथलीतील कंपल्सरी 2 घ्यावीच लागतील. ट्राय करूया का चौकार म्हणलं ना गेला काय वाजत थोडाने मोबाईल. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो, कमिटीचा निर्णय अंतिम राहील. मागाशी सांगितलेल्याप्रमाणे कोतोली आणि मानेवाडी भाचरवाडी यापैकी 2 खेळाडू आत कंपल्सरी खेळवले जातील. ज्याचा खेळाडू येणार नाही त्याला 3 रनाची पेनल्टी असेल आणि 10 खेळाडू खेळवले जातील. याची सर्व संघ मालक ओके. पेनल्टी कॅन्सल करूया. 10 वरती खेळवायचं आहे. हॅलो सांगायला नाही ना नियम.
एवढा अभ्यास करतो ना नाही करत. सामन्याला सुरुवात होते. 17 धावा धावबल कव्हर आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि त्याच्यानंतर योगेश बघायला गेलं तर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी या मॅच मध्ये बघायला गेलं तर जबरदस्त आतापर्यंत पाहायला मिळालंय. 3 षटकामध्ये फक्त 17 धावा दिले, रोखलं गेलंय आणि आता मात्र वेग वाढवण्याची हीच ती वेळ आहे, कारण षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय किरण लावडे. एक जबरदस्त गोलंदाज आहे, कट्टर गोलंदाज म्हणून सातत्यानं गोलंदाजी करत आलाय. मॅन फ्रॉम सोडोली गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असणारा योगेश मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो ना हा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला थोडासा संयम पाहायला मिळतोय. संयमाचा बाण थोडासा बाजूला ठेवताना एक धाव मात्र घेतली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मोठे फटकेबाजी करणारे खेळाडू जरी मैदानाच्या आतमध्ये असले तेवढंच त्यांना रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. समोर यावेळी आता शेखर असणार आहेत. शेखर आलाय, बघितलं तर ब्लॉक खोल आणि त्याच्यानंतर थोडस बघायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी का म्हणत होतो तर त्याचं कारण आहे, कारण या मैदानाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतात. कारण पडल्यानंतर चेंडू जसा म्हणावा तसा सध्याच्या घडीला बॅटवर येत नाहीये आणि तेच पाहायला मिळालं. ब्लॉक होल जबरदस्त मारण्याचा प्रयत्न देखील जरूर झालाय आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू आलाय. हो, हा देखील रिव्हर्स शॉटचा फटका जरूर खेळाय, परंतु जातो डिक्रील झोन मध्ये. अर्थातच 2 धावा देऊन जाणार हा चेंडू, परंतु या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपल कव्हर आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावपल कव्हर बघायला गेलं तर 7 षटकं आहेत आणि 4थं षटक आहे, परंतु या मैदानावर सध्याच्या घडीला गोलंदाजाने आपल्या नावाचा बोलबाला आणि त्याचबरोबर दबदबा देखील ठेवलाय, जखडून ठेवलाय फलंदाजांना आणि फलंदाजीमध्ये आपला संयम दाखवताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष सध्याच्या घडीला चालू आहे आणि संघर्ष म्हणतात की संघर्ष हा यशाचा एकमेव जीवन आहे, ज्याच्या प्रत्येक पायरीवर तुमची परीक्षा असते आणि ही परीक्षा सध्या आपल्याला पाहायला मिळते एसडी स्पोर्ट्स संघाची. जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी संघर्ष करायला लावलाय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डॉट चेंडू आलाय, आणखीन एक डॉट चेंडू आलाय. शांतता मैदानाच्या आतमध्ये बघायला गेले तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. म्हणतात की किनाऱ्याला शांतता प्रिय असते, पण लाटांचा संघर्षच समुद्राला जिवंत ठेवतो आणि यावेळी मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन वेगानं दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी ही धाव घेण्यात यशस्वी झालाय, तर यस दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाले. म्हणजेच या 2 नवीन आणखीन धावसंख्येमध्ये भर पडली गेली. 22 धावा धावफलकावर आहेत, परंतु मित्रांनो 22 धावा या धावा जर बघायला गेलं तर खूप छोटं आव्हान असणार आहे, कारण राजगडवाली स्पोर्ट्सचा जर विचार केला तर त्यांची देखील फलंदाजी आहे ती चांगली डेप मध्ये आहे, कारण 7 फलंदाज जवळजवळ अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं नाव आहे. आणि दुसऱ्या साईडला एसडी स्पोर्ट्स सध्याच्या घडीला थोडासा संघर्ष करताना आणि इथून मात्र थोडासा वेग वाढवावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर किरण पुन्हा एकदा सज्ज आहे. रिव्हर्स शीटचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या मैदानाचा जर विचार केला तर स्वीट नक्कीच तुम्हाला घातक ठरणार आहे, कारण ती घातकी देखील पाहायला मिळेल. डॉट चेंडूला सांगता झाली. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 22 धावा धावफलकावर आहेत आणि यानंतर ऐकूया डीजे साऊंड रवी. गोलंदाजी जबरदस्त
अचूकतेचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ झालाय. अखेरची 3 षटकं आणि षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर हट्टा कट्टा ऐकवान आणि ज्याचा नावाचा चर्चा तोच अक्षय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न, परंतु बघायला गेलं तर फटका जरूर खेळले जातात, मोठ्याचा ट्राय जरूर होतोय, परंतु गोलंदाजांच्या अचूकतेसमोर त्यांना मात्र झुकावं लागतंय आणि सध्याच्या घडीला धावांमध्ये मोठा रोख लावला गेलाय. पुढचा चेंडू ब्लॉक होल समोरच्या दिशेनं टोलवलाय. टीम मधून प्रोटेक्शन देतोय, एक वेगाने घेतली आणि फंबल क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतो आता नाही घेता आलेला. जरी फंबल झालाय परंतु त्याच्यानंतर अचूकतेचा तो देखील पाहायला मिळालाय आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्या TBC आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. प्रयत्न चालू आहेत सध्याच्या घडीला, मोठे प्रयत्न चालू आहे. म्हणतात की प्रयत्नांना थकवा असतो पण जिद्दीला कधीच विश्रांती नसते. इथं जिद्द दाखवावी लागेल, विश्रांती नाही आहे तर मोठे पटके खेळावे लागतील. ऑन साईडला पुन्हा एकदा हातामधली जादू पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी, पहिला चेंडू पाहिल्यानंतर थोडासा चेंडू आपली दिशा बदलली आणि त्याचा परिणाम शॉट चुकलाय आणि म्हणजेच काय आणखीन एक डॉट चेंडू. या मॅच मध्ये बघायला गेले या इनिंग मध्ये बरेच डॉट चेंडू खेळले गेलेत, त्याच्यामधला बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. यावेळी थोडासा शफल जरूर झाला होता, आपण एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सिंगल घेतली यावेळी आणि सिंगल म्हणून स्ट्राईक रोटेट झाला. स्ट्राईक रोटेट केलं जातोय, मोठे पटके खेळले जातात, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाण्यात मात्र असक्षमता दाखवा लागलाय. चेंडूला देखील यावेळी चेंडूचं काय म्हणणं आहे हे देखील पाहायला मिळतंय. चेंडू बाहेर जायला तयार नाहीये. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा समोरच्या दिशेनं आहे, फिल्डर खाली आणि झालाय जबरदस्त झेल. संपला यावेळी योगेशचा नाहीये तर शेखरचा खेळ. बॅक टू पॅव्हिलियन डीजे. अडचणीत नौका सापडली आणि त्या अडचणीत नौकेला पुढे घेऊन जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये षटकार किंग आणि ज्याची ओळख आहे मोठ्या फटक्यांसाठी तोच मैदानाच्या आत आलाय. शाहूवाडीमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवणारा आनंद मगदूम गोल फलंदाजी ट्रॅकवर आलाय, परंतु गोलंदाजी जबरदस्त. हो यावेळी बॅटला लॉक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु ब्लॉक होल आणि त्याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. म्हणजे षटक क्रमांक 5 संपलंय. 24 धावा धावफलकावर 2 बाद, 24 धावा. डीजे. गोलंदाजी जबरदस्त आणि गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक आणि संघासाठी 6वं किरण लावडे. पहिला चेंडू या ओव्हरचा ओव्हर पीच जरूर होता, परंतु ऑन साईडला मारण्याचा मोह आवडताना लगेच पाणी घेऊन जायचं आतमध्ये आपल्याला विनंती असणार आहे.
लागला तर आड आहे ना. अल्लाह अल्लाह. ओके. आयोजक कमिटीकडून इकडे आणखीन एक सूचना. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना फक्त 12वा खेळाडूच एंटर करेल, अन्यथा आपल्याला 3 रनांची पेनलाईज. बरोबर ना सर? येस. यानंतर लक्षात ठेवा सूचना ही 12वा खेळाडूच फक्त पाणी घेऊन आत जाईल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न झालाय, जरूर डीप मधून प्रोटेक्शन होतोय. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. परंतु बघायला गेलं तर या मॅच इनिंग मध्ये तब्बल 14 ते 15 बॉल डॉट खेळल्यात आणि त्याचा परिणाम आपल्याला स्कोर बोर्ड देखील पाहायला मिळाला आहे. म्हणजेच 25 धावा धावपलकावर आहेत. 2 बाद 25 असा षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये किरण नलावडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. याच्या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली आणि आता देखील 1च धाव दिली. त्यावेळी ऑन साईडला केलाय टर्न, परंतु जाईल मात्र तो इक्रेल झोन मध्ये. आणखी 2 धावा आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते 27 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. म्हणजेच बघायला गेलं तर ही स्पर्धा भव्य दिव्य आणि एवढं मोठं नेटकं नियोजन जेन सेवा ग्रुप मार्फत खेळवली जाणारी ही स्पर्धा सातत्यानं ही टुर्नामेंट खेळवली जाते. या स्पर्धेला बघायला गेलं तर महत्वाचं काय तर नियोजन जर बघायला गेलं तर सातत्यानं जबरदस्त केलं जाते. माननीय अध्यक्ष सागरजी वरपे साहेब, उपाध्यक्ष संभाजीजी सुतार साहेब, त्याचबरोबर सचिवजी सुरेशजी सातपुते साहेब आणि जनसेवाची जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो सोहळा एवढा भव्य दिव्य का होतोय त्याचं कारण या आयोजनाने घेतलेली मेहनत, त्याने घेतलेलं कष्ट आणि त्यांच्या जिद्दीच्या जोरावर आपल्याला पाहायला मिळतोय हा सोहळा देखील. आणि KPL महापर्व हे आपल्याला पाहायला मिळतंय. 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वामध्ये दिमागदार सोहळ्याला देखील सुरुवात झाली. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिली इनिंग देखील पाहतोय. पोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय, जरूर 1 धाव वेगाने घेतली. दुसरी डावचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेतली जाते का? यस, दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाली. आणि यावेळी चेंडू पुन्हा एकदा थोडासा वाईट थ्रो देखील पाहायला मिळालाय आणि त्याच्या जोरावर 2 धावा मात्र घेतल्या गेल्यात. EDC लाईव्हच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला आजमावता येतोय. रसिक प्रेक्षकांना देखील या स्पर्धेचा आनंद घर बसला घेता येतोय. आणि आपल्याला पाहायला मिळते KDC लाईव्हच्या माध्यमातून ओंकार पाटील असतील, त्याबरोबर ओम बेडे असतील, यांच्या माध्यमातून जबरदस्त हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या जोरावरच हे भव्य दिव्य सोहळा देखील पाहायला मिळतोय. बघायला गेलं तर या षटकामध्ये आणखीन एक डॉट चेंडू आलाय. किरण नलावडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू स्वीटचीटचा प्रयत्न जबरदस्त केलाय, परंतु यावेळी डीपमधून प्रोटेक्शन येते. 1 वेगाने घेतली आणि त्याच्यावर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजे षटक क्रमांक संपतोय. 6व्या सावर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते 30 धावा धावपलकावर. आणि गिव्या रिप्लेस करणारा DJ रवी यांचा हा फ्रेश ब्रेक. मॅन फ्रॉम कळंबाचा हा फलंदाज आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आलेला पाहायला मिळतोय. अर्थातच सूरज ऑन स्ट्राईक एंड वर आहे, परंतु स्ट्राईक वर आपल्याला आनंद पाहायला मिळतोय. आनंद मखदूम. आता मात्र शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये प्रसिद्ध आहे कोरोनाची महामारी आणि शेवटचे षटक म्हणजेच हाणामारी. आणि ते षटक मैदानाच्या आतमध्ये प्रवीण याच्याकडे जबाबदारी दिली.
ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु नशिबाने पुन्हा एकदा साथ आणखीन एक दोन धावा डिक्रेल झोन मध्ये जात आहेत. म्हणजेच या ग्राउंड मध्ये जर विचार केला तर डिक्रेल झोनच्या धावा ज्या आहेत त्या भरपूर मिळणार आहेत आणि त्याच देखील पाहायला मिळते. आणि याच वेळी 2 धावा आल्यात आणि 32 धावा धावफलकावर आहेत. प्रवीण एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि याच्यासाठीच त्याची निवड देखील कर्णधारानं केली आहे, कारण त्याच्यामध्ये ती हातामधली जादू आपल्याला पाहायला मिळते आणि ती जादू आता सुरुवात केली त्यानं. कारण पहिला चेंडू चांगला होता, थोडासा बॅटची एज घेऊन डिक्रेल झोन मध्ये गेलाय. 2 धावा मात्र जरूर मिळाल्यात. या 2 धाब्याने 32 या आकड्यावरती धावसंख्या धावफलकावर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्य मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये सुरू असलेला हा भव्य दिव्य सोहळा बघायला गेले तर प्रमुख पाहुणे देखील या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या स्क्रीनवरती आपण बघतोय या मान्यवरांना देखील यांच्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा आणखीन सुवर्णमय झाला. तोच हा KPL पर्व 90चा सोहळा. हो, मोठा फटका खेळलाय जरूर. इथं थोडस झालंय फिल्डर फंबल आणि जातोय चेंडू आणि या इनिंग मधला आलाय दुसरा चौकार. होता आतापर्यंत आनंद. 7 चेंडू मध्ये 11 धावा जरूर केल्यात. आता मात्र मोठी धावा करण्यासाठी मोठे पटके खेळणार हे देखील माहिती आहे. ऑन साईडला टर्न झाला, डी मधून प्रोटेक्शन देतोय, एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि याच दरम्यान तो सक्सेसफुल देखील झालाय. म्हणजेच या 2 धाब्यानं आणखीन 2 धावांची भर पडली. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आनंदामधून जबरदस्त फटकेबाजी आता करतोय, परंतु वेळ निघून गेली कारण 3 चेंडू आता या ओव्हर मधले बाकी आहेत. म्हणजेच यानंतर इनिंगला ब्रेक लागणार आहे. किती धावांचं टार्गेट सेट होणार हे देखील या 3 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हेच देखील पाहायला मिळत आहे. हा देखील मोठा रिव्हर्स शॉटचा फटका जरूर केला गेलाय, परंतु चेंडू जातोय, फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. यावेळी आणखीन फक्त आणि फक्त एकच धाव. बघायला गेलं तर 9 चेंडू मध्ये 14 धावा ज्यांच्या माध्यमातून आले ते आनंदजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस म्हणून देखील काम पाहत आहेत आणि ते कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून असताना देखील मैदानाच्या आतमध्ये आपलं कर्तव्य बजावताना. यावेळी मोठा फटका ऑफ साईडच्या दिशेने टोलवला गेलाय. चेंडू एका धावासाठी दुसरीचा प्रयत्न होतोय का तर केला जातोय जरूर, परंतु मिळणार आहे ती एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला धावसंख्या 40 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. म्हणजेच शेवटचा नाही अखेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच या चेंडूवर किती धावा होणार, किती धावांचं टार्गेट ठेवणार हे देखील हा शेवटचा चेंडू आपल्याला सांगेल. राज गंधवाले साहेबचा स्पोर्ट्स संघ सध्याच्या घडीला या टुर्नामेंट मध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपला दबदबा ठेवताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अखेरचा चेंडू रसिक प्रेक्षकांची मांदियाळी. जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना शेवटचा चेंडू यावेळी ऑन साईडला टर्न झालाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर खाली जरूर आलाय. काय होत आहे आणि यावेळी जबरदस्त झालाय झेल आणि संपलाय आनंद मगदुमचा खेळ. बॅक टू पॅव्हेलियन. 40 धावा धावफलकावर विजयासाठी राजगंधवाले साहेब स्पोर्ट्स संघाला करावे लागतील 41 धावा आणि घेऊया यावेळी डीजेवाला छोटसा ब्रेक.
मोठं आव्हान यावेळी आहे संघाच्या समोर, अर्थातच राज गंधवाले साहेब स्पोर्ट्स संघासमोर. म्हणजेच SD स्पोर्ट्स संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर जबरदस्त गोलंदाजी करावी लागणार आहेत, कारण 41 धावा छोटं आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये बघितलं जातं, म्हणलं जातं की छोटं आव्हान कधीही मोठं होऊ शकतं आणि मोठं झालेलं आव्हान पाहायला मिळू शकतं का, तर मिळू शकतं, कारण क्रिकेटचा हा गेम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीच्या बॅट एका साईडला असणार आहे सुशील गायकवाड आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला प्रवीण पाटील. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेली सध्याच्या घडीला ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या बघायला गेलं तर छोटं आव्हान आहे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं हे त्यांच्या डोक्यामध्ये आहे. मगाच्या मॅच मध्ये जर इनिंग मध्ये जर बघितलं तर जेवढे डॉट चेंडू खेळले तेवढं जरी धावा आलं असतं तर अजून मोठं टार्गेट झालं असतं, परंतु कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायला कोणीही सज्ज नव्हतं. प्रत्येक चेंडूवर धाव घेणं आवश्यक होतं, परंतु डॉट चेंडू खेळले गेलेत. जवळ त्या मॅच इनिंग मध्ये 18 ते 20 चेंडू जर डॉट चेंडू पाहायला मिळालेत आणि त्याचं समीकरण आलं. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे आपल्याला पाहायला मिळतोय आनंद मगदुम, ज्याच्या बॅट मधून संघासाठी धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणी जाता चांगला धावा करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तोच सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आहे आनंद मगदुम. सुशील गायकवाड समोर असणाऱ्या यावेळी आनंदा, दोघांच्या दरम्यान बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. पहिला चेंडू या इनिंग मधला खेळला जाणार आहे. 41 धावा धावपल कव्हर करायचे विजयासाठी आणि पहिला चेंडू खेळला जातोय. पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी जरूर घेतली होती, गॅप भेदलाय, परंतु यावेळी डी मधून प्रोटेक्शन देतोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि त्याच्या जोरावर श्री गणेशा झालाय. म्हणजेच बघायला गेलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळले जाते. गॅप बघितला, त्या दिशेने चेंडू भिरकवला आणि ऑन साईडला एक धाव देखील घेतली आणि आपलं स्वतःच बरोबर संघाचं खातं उघडलंय. आणि यावेळी ज्याच्या नावामध्ये विन आहे तोच प्रवीण सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच या मैदानावर कमी धावसंख्येचं मुकाबले आपल्याला पाहायला मिळू शकतात, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. भव्य दिव्य सोहळा आहे KPL महा KPL 2026. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू. पडल्यानंतर बघायला गेलं तर चेंडूने आपली दिशा बदलली, हातामध्ये जादू पाहायला मिळाली आनंदाच्या आणि त्याच्यासाठी त्याला ओळखलं जातोय. म्हणजेच मित्रांनो 41 धावा जरी आपल्याला सोप्या वाटत असला तरी मोठं आव्हान होऊ शकतं, कारण गोलंदाजी यांची देखील प्रभावी आहे आणि ती सजवली देखील. बघायला गेलं तर फिल्डिंग देखील चांगली सजवली गेली. यावेळी जबाबदारी घेतली मॅन फ्रॉम मल्लपेटचा हा प्रवीण. सध्याच्या घडीला समोर स्ट्राईक वरती आनंदा सज्ज झालाय पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळी ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टोलला, मधून प्रोटेक्शन जरूर मिळणार आहे आणि एक धाव देखील यावेळी घेतली. एका धावेवर समाधान मानतोय, त्यांना माहिती आहे आता त्यांच्या डोक्यामध्ये तेच चाललंय, कारण बघायला गेलं तर 7-7 ओव्हरचा सामना 41 धावा हे छोटं आव्हान आहे. म्हणजे मोठे पटके ऐवजी आपण प्रत्येक चेंडू डॉट न खेळता कसा रन मिळवता येईल हे देखील या प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील आणि एका साईडला प्रवीण यांच्या माध्यमातून एक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू, परंतु हा चेंडू चांगल्या पद्धतीचा आणि लांबून खेळण्याचा प्रयत्न झालाय, त्याचाच रिझल्ट आलाय डॉट चेंडू. बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये तुमचा फुटवर्क आहे तो महत्वाचा आहे. म्हटलं जातं की मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा. जबरदस्त फटका याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार आलाय, शानदार चौकार. पुढील चेंडू आनंद यांचा, पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बघायला गेलं तर थोडस स्लोवर त्याचाच हातामधला नजारा पाहायला मिळालाय. म्हणजेच आणखीन एक डॉट चेंडू आलाय
बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये 3 देखील चेंडू डॉट आलेत. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय आणि एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावरती जाऊन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आता समीकरण बदलतंय. 36 मध्ये आता 35 धावांची गरज असताना बघायला गेलं तर एवढा भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षक देखील हा सामन्याचा आनंद लुटतात. परंतु मित्रांनो, हे बघणं सोपं असतं, परंतु याच्या मागं कडी मेहनत, याच्या मागं खूप संघर्ष देखील केलेला आहे. अर्थातच आपण बघतोय जनसेवा ग्रुप यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य KPL चा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व. असं हे नवं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. माननीय अध्यक्ष सागरजी वरपे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष संभाजी सुतार साहेब आणि त्याचबरोबर सचिव सुरेशजी सातपुते साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जनसेवाची जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून हा सोहळा सजलाय. आणि सोहळा सजलाय या मैदानाच्या आतमध्ये. हा क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय साहिल मोमीन. जबरदस्त गोलंदाजी. मी मगाशी सांगितलं होतं की या 41 धावा आहेत त्या हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आहे, कारण गोलंदाजाची धार जर बघितली तर गोलंदाजी जबरदस्त देखील आहे SD स्पोर्ट संघाची. ऑन साइडला टर्न झालाय आणि इथं मात्र चुकी झाली आणि म्हणतात इथं चुकीला माफी नाही. झटका क्रमांक पहिला, बॅक टू पॅव्हिलियन. प्रवीण याचा खेळ कल्लास. 6 धावेवरती पहिलं विकेटचं पतन. बॅक टू पॅव्हिलियन प्रवीण इजे. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि रिझल्ट देखील पाहायला मिळालाय. 6 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी अजूनही 34 मध्ये बनवायच्या आहेत त्या 35 धावा. आणि याच वेळी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मॅड ब्राउन आळवे संघाचा. याच बरोबर सातत्यानं क्रिकेट खेळत आपल्या नावाची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करण्यास भाग पाडणारा हा मोठ्या पटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. तो सध्याच्या घडीला आयकॉन प्लेअर आणि संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आपण बघतोय अक्षय लाड याला. मोठे पटके यावेळी पाहू शकतात. कॅल्क्युलेटर आहे त्याच्या डोक्यामध्ये, कारण 41 धावा करायचे. 6 धावा धावफलकावर. प्रवीण याची पहिली विकेट गेली. साईन मोमीन गोलंदाजी ट्रॅकवर हो सन्मान दिलाय. यावेळी चेंडू बघायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. याच्यावर मिळेल ते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले पाहायला मिळते. म्हणजेच बघायला गेलं तर हा सामना आपल्याला थोडंसं अटीतटीचं देखील पाहायला मिळतोय. जनसेवा KPL 2026 हे पर्व 9 ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व असे हे पर्व 9. आणि या पर्वामध्ये सुरुवात झाली. पहिला सामना जबरदस्त खेळला जातोय. हो मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने गॅप भेटलाय. जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रिझल्ट आलाय त्याच्यावर 4 धावा. म्हणजेच चांगली फटकेबाजी. सुशील याच्यासाठीच ओळखला जातो. सातत्याने क्रिकेट खेळत आलाय. आपल्या नावाची चर्चा का ठेवतात लोक, का करतायत, त्याचं कारण देखील दाखवलंय. कारण मगाशी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये संयमाची खेळी त्याने केली. 5 चेंडू मध्ये आता 9 धावा सध्याच्या आपण बघतोय धावफलकावर पाहायला मिळतंय. आणि अक्षय आला पहिल्या चेंडूवर. यावेळी स्ट्राईक रोटेट झालाय. जनसेवा महा KPL 2026 हे पर्व 9 आपण बघतोय. आणि या पर्वामध्ये सर्व रसिक प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मुख्य मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या वेळी हा सोहळा भव्य दिव्य असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तेवढ्याच दिमागदार देखील बनवण्यात यश ज्यांनी केलंय, संघर्ष केलाय, मेहनत घेतली, ते म्हणजे महा जनसेवाचे हे जनसेवक अर्थातच अध्यक्ष सागरजी वरपे, संभाजीजी सुतार, त्याचबरोबर सुरेशजी सातपुते आणि जनसेवाची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर
साहिल मोमीन यावेळी हलक्या हाताने चेंडू केलाय आणि एक धाव मात्र घेण्यात यशस्वी झालाय. या एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना. म्हणजे आता 29 धावा अजूनही विजयासाठी करायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलेलं आहे. एक बाद 12 धावा धावफलकावर असताना डीजे वाला छोटासा हा ब्रेक. ती चेंडू आणि 29 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण न्यू गोलंदाज बघतोय. आनंद मगदूम आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जर बघायला गेलं तर फक्त 6 धावांचं दिलंय आणि त्याच्यानंतर आता जबाबदारी घेतली दुसऱ्या षटकाची अर्थात वैयक्तिक आणि संघासाठी हे तिसरं षटक असणार आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. इथून पुढे धावा अजूनही बनवायच्या आहेत परंतु गोलंदाजी कसं करतो हे देखील महत्वाचं ठरणार आहे. भव्य दिव्य सोहळा आणि भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते जबरदस्त नेटवर्क एडीसी लाईव्हच्या माध्यमातून ऑन साईडला नाहीतर यावेळी ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टोलवला गेलाय. टीम मधून प्रोटेक्शन देतोय. एक धाव मात्र जरूर मिळणार आहे. बघायला गेलं तर या दोन फलंदाजांचं हेच कौतुक आहे कारण एकही डॉट चेंडू खेळण्याचं नाहीये असं ह्या दोन जोडीने ठरवलंय. म्हणजे प्रत्येक चेंडूवर धाव घेतली जाते ही खासियत आहे आणि ही खासियत पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचा प्रयत्न जरूर झालाय परंतु त्याच्यानंतर बघितलंय प्लॅनिंग त्यानंतर सिच्युएशन बघितली आणि त्याच्यानंतर हातामधली जादू देखील पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर चेंडूमध्ये थोडंसं हलकासा स्लोवर केलाय आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच डॉट चेंडू जाता जाता वाचलाय. सिंगल मिळाली जरूर म्हणजेच एक धाव आली यावेळी. या एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पाहायला मिळते. सुशील पुन्हा एकदा सज्ज झालाय. आनंद याचा सामना करण्यासाठी चांगला फटका देखणं शॉट पाहायला मिळालाय परंतु डीप मधून प्रोटेक्शन जरूर देतोय फिल्डर. यावेळी एक धाव आणखीन पतन झालंय. म्हणजे हा सामन्यामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज आणि हीच खासियत सध्याच्या घडीला महत्वाची देखील संघासाठी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक रन जोडली जाते आणि बॅकफुटवर राज नाहीतर एस डी स्पोर्ट्स संघ जाताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळाय जरूर चांगलं एक रन घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु यावेळी माघारी परतावं लागलंय अक्षय याला. चांगले ट्राय केले जातात. प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायची असा इरादा या ठिकाणी स्पष्ट दिसतोय आणि ती रन द्यायची नाही हे आनंद देखील या ठिकाणी ट्राय करतोय परंतु 15 धावा धावफलकावर आहेत. बॅटिंग लाईन जर बघितली तर चांगली आहे पण एक विकेट गेली त्याच्यानंतर जबाबदारी घेतली अक्षय यानं. हो मोठा फटका बघायला गेलं तर चप्पल झाला होता. बघायला इशारा देखील तसा दाखवला देखील आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी आपला माइंड चेंज झाला आणि त्याच वेळी चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर बॅक टू बॅक दुसरं चेंडू डॉट पाहायला मिळालाय. समीकरण चेंज होताना प्रत्येक चेंडू गणित 25 मध्ये 26 धावांची गरज आहे. म्हणजे सामना हळूहळू बॉल टू बॉल आलाय. आनंदा गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साइडला टर्न झाला यावेळी परंतु यावेळी एक रन घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. डायरेक्ट हिट झालाय. काय पंचांड दाद मागण्याचा इशारा झाला परंतु सेफ मध्ये पोहोचला. यावेळी एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाली. म्हणजेच काय षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आलंय. 16 धावा धावफलकावर म्हणजे विजयासाठी 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना घेऊया आपण डीजे वाला फ्रेश करणारा हा ब्रेक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा साहिल मोमीन आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिल्या षटकामध्ये त्यांनी देखील 6 धावा खर्च केला होता, मध्ये चांगलं षटक पाहायला मिळालं होतं. आता मात्र थोडंसं बॅकफुटवर टाकण्यात यशस्वी झालेत. यावेळी स्वीटशीटचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु चेंडू जातोय निर्धाव. म्हणजेच काय मित्रांनो, या सामन्यामध्ये आता अटीतटीचा मोड पकडला गेलाय, कारण चेंडू 23 शिल्लक आहेत, 25 धावा अजूनही विजयासाठी करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत आहे. म्हणजेच आपल्याला ज्यांना वाटत होतं की या धावा आता छोटं बन आहे ते मोठं बन यासाठी बनत गेलंय, आणि यावेळी पाहायला मिळते हेच बॅटल आता मात्र रंग बदलेत. रसिक प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये चेंडू गणित बनत गेलंय. दोन संघांच्या दरम्यान जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जनसेवा ग्रुप कोतोली KPL पर्व 9 मधला पुढील चेंडू साईल यांचा. बॅटनं लॉब करण्याचा प्रयत्न, आपला आयकॉनिक शॉट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू आणखीन एक डॉट आलाय. म्हणजेच मागच्या इनिंग मध्ये जे झालं होतं तेच देखील पाहायला मिळालंय. पहिले 2 चेंडू जबरदस्त टाकले, चांगली लाईन ठेवली, 2 डॉट चेंडू आले, समीकरण बदलते. यावेळी मात्र 1 धाव आली. बघायला गेलं तर ही 1 धाव सध्याच्या घडीला खूप महत्वाची आहे, आणि ते महत्व देखील थोड्या वेळानंतर आपल्याला कळेल देखील. 17 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी मोठी धावसंख्या नव्हती, छोटी धावसंख्या करायची होती. त्याच्यातल्या 17 धावा धावफलकावर आहेत. 41 धावा करायच्या होत्या विजयासाठी. टार्गेट छोटं परंतु बनलंय मोठं. आता इथं मात्र आणखीन 1 धाव यष्टीरक्षकाच्या बॅक साईडला आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसाचा दुसरा सामना शंभूराजे स्पोर्ट्स वर्सेस जनसेवा स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, आपण टॉससाठी नाणेफेकीच्या कोलसाठी लगेच कॉम्बो बॉक्स मध्ये यायचंय. साईल यांचा पुढचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा जरूर टर्न झालाय, परंतु हातामधली जादू आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्याचाच परिणाम म्हणजेच काय तर 1 धाव मिळते. एका धावेनं समीकरण बदलते. 19 धावा धावफलकावर आता विजयासाठी 19 मध्ये 22 धावांची गरज. छोटं छोटं वाटत होतं, मोठं मोठं होत गेलंय. जर इथून पुढे जर एखादी दुसरी विकेट आली तर या सामन्यामध्ये परतवू शकतात. चेंडू हवेत आहे जरूर, परंतु हा एक नाही तर दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथं सक्सेसफुल न होता तो दाखवून देतोय तुम्हाला बाहेरचा रस्ता. अर्थातच बॅक टू पॅव्हिलियन परततो यावेळी अक्षय. संघनायक आपल्याला विनंती असणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार एका साईडला आपण बघणार आहोत. यानंतरचं बॅटल शंभूराजे स्पोर्ट्स, तर दुसऱ्या साईडला जनसेवा स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना अंतिमचा आणि शेवटचा पुकार, आणि यानंतर पुकार नाही तर थेट तुम्हाला पेनलाइजला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजक कमिटीकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की इनिंगचा ब्रेक जो असतो त्याच वेळी आपल्याला टॉस घ्यायचा आहे, आणि आपल्याला विनंती आहे की कृपया आपण टॉससाठी लगेच यायचंय. 20 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 41 धावा करायच्या होत्या, परंतु आता समीकरण बदललंय. मी मगाशीच बोललो होतो या गोलंदाजी ट्रॅकवर साहिल मोमीन होते, त्यावेळीच सांगितलं होतं की जर या षटकामध्ये एखादी विकेट आणि अजून 1-2 विकेट गेल्या तर त्याच्यानंतर समीकरण बदलू शकतं. 18 मध्ये 21 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत याने एंटर केलंय. मोठे पटकेसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता मोठे पटकेबाजी नाही तर प्रत्येक चेंडूवर धाव घेणं महत्वाचं ठरत आहे, आणि ते देखील प्रशांत याला माहिती आहे. कारण प्रशांत जर बघायला गेलं तर इनिंग मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आता जबाबदारी घेतली यावेळी फलंदाजाची. सुशील आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज तिवले. म्हणजेच काय तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर KPL पर्व मधला हा जबरदस्त सामना, पहिला सामना, आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त अशी गोलंदाजी दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळाली. एका साईडला आपण बघितलं SD स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या साईडला आपण राजगंधवाले संघ. यावेळी मोठा फटका
आणि या इनिंगचा पहिला शानदार केपीएल ब्रँडेड चौकार. जबरदस्त फटका आणि त्याच्यावर शंभूराजे स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित आहे. जनसेवा स्पोर्ट्स संघ कर्णधार. ओके, टॉस घ्यायचा आपल्याला विनंती असणार आहे. मोठा फटका आणि त्यावेळी बघायला गेलं तर समीकरण आता आपल्या बाजूने झुकवताना राजगंधवाले स्पोर्ट्स संघ आता या सामन्यामध्ये हळूहळू मजबूत पकड पाहायला मिळाली, कारण 4 षटकांचा चांगला षटक या ठिकाणी साहिल आणि त्याचबरोबर आनंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु आता ती बाजू थोडीशी बाजूला ठेवून यावेळी मोठी पटकी बाजू खेळण्यासाठी सज्ज झाला प्रशांत. हो, चांगला फटका यावेळी देखील गोपचा फिल्डर यावेळी उपस्थित आहे. डी मधून प्रोटेक्शन देतोय. एक धाव मात्र जरूर मिळते. संभाजी नाना यांचे शुभ हस्ते घेतला जातो. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल अर्थातच शंभूराजे स्पोर्ट्स आणि जनसेवा स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि डिसिजन लगेच जागेवरती द्यायचं विनंती असणार आहे दोन्ही कर्णधार. पुढचा चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू त्याच दिशेने खेळला गेलाय आणि त्याच्यावर एक धाव घेण्यात यशस्वी झालाय आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच केपीएल मधला हा जबरदस्त सामना अटीतटीचा वाटत होता, परंतु या स्कोरमध्ये काय घेतलंय ऑन साइडला झाला टर्न, चेंडूला हुक केलंय परंतु मिळतील त्या फक्त आणि फक्त धावा त्या 2. चांगला फटका जरूर खेळला होता, परंतु बघायला गेलं तर मैदान थोडंसं त्या साईडला देखील झोनचं पाहायला मिळतंय आणि त्याच्या जोरावर आणखी 2 धावा मिळाल्यात. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. म्हणजे हे षटक महत्वाचं ठरतंय राजगंधवाले स्पोर्ट्स संघासाठी. आता हळूहळू या सामन्यामध्ये पकड पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. म्हटल्यानंतर थोडासा उसळ घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावर फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान पाहायला मिळालंय. धावा रोखली गेली. डॉट चेंडू, पहिला डॉट चेंडू या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावर. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑन साइडला झालाय टर्न, पायाचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर झाला, गॅप भेदलाय. इथं मात्र फुटबॉलचा खेळ देखील पाहायला मिळालाय. याच वेळी आणखी 2 धावा वेगाने काढल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावर वाढताना पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर 41 धावांचं आव्हान करायचंय. म्हणजेच आता विजयासाठी 11 धावा करायच्या आहेत त्या 12 चेंडूमध्ये. 12 मध्ये 11 धावांची गरज असताना घेऊया आपण डीजे वाला हा छोटासा ब्रेक. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर जबाबदारी ह्या महत्वाच्या षटकाची घेऊन आलाय. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सेकंड लास्ट षटक महत्वाचं षटक ठरणार आहे. 12 मध्ये 11 धावांची गरज आहे. 30 धावा धावफलकावर. किती धावा कशा पद्धतीने केले जातात हे देखील महत्वाचं आहे, कारण 12 चेंडू मध्ये शेवटच्या षटकामध्ये जर सामना घेऊन गेला तर अवघड होऊ शकतं. ओव्हर शॉटचा फटका, परंतु तो जातोय फेल. गोलंदाज जबरदस्त खेळ करतोय आणि त्याच्या जोरावर आता समीकरण बदललं गेलंय,
कारण आता चेंडू शिल्लक असतील 11, धावा देखील बनवायचे आहेत 11. 11-11चा हा सुरू असलेला जबरदस्त सामना आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपली जबरदस्त गोलंदाजी. यावेळी चेंडून काटाकीर आपला दिशा बदलली, त्याचाच रिझल्ट आलाय. आता मित्रांनो समीकरण बदलतंय. 10 चेंडू 11 धावांची गरज. या सामन्यामध्ये गोलंदाजी जबरदस्त अनिकेत याच्या माध्यमातून एकच गोलंदाजी करतोय, परंतु जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याच गोलंदाजीच्या जोरावर या गोलंदाजाने आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय आणि यावेळी मोठा फटका बसलाय. आणखीन एक डॉट चेंडू. आता समीकरण बदललं गेलंय मित्रांनो. या सामन्यामध्ये आता अतितटीचा मोड पकडला गेलाय. कारण काय तर अनिकेत आलाय. अनिकेतनं आपला कारनामा दाखवायला सुरुवात केली. पहिले 3 चेंडू डॉट आलेत, म्हणजेच काय समीकरण बदलत आहे. 9 मध्ये 11 धावांची गरज असताना बॅकफुटवर टाकलं यावेळी सुशील्याला. सुशील्याला खामोश ठेवलंय आणि खामोश ठेवणं एवढं सोपं नाहीये, कारण या गोलंदाजाचा दबदबा, या नावाची चर्चा आता तुम्ही करू शकताय. हो आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि ती धाव देखील घेतली. स्ट्राईक रोटेट झालाय. जीवातला जीव या ठिकाणी बाजूला ठेवलाय आणि यावेळी जीवाच्या आतंकानं एक धाव देखील घेतली. या एका धावेनं आता समीकरण बदललंय. 8 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी अनिकेत आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय या अनिकेतनं आणि 4 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च किती केल्यात? 1 धाव. मित्रांनो खरं तर असे बरेच सामने आपल्याला पाहायला मिळाले, छोटे सामने. 8वा वर्ल्ड कप 1983चा 183 धावा होत्या. वाटलं नव्हतं की वेस्ट इंडिज हा सामना सोडेल, परंतु मित्रांनो त्यावेळी छोट्या धावसंख्येमध्ये आपण हा सामना पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. तसं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. फलंदाजी मोठी फटकेबाजीचे असणारे खेळाडू आहेत सज्ज, परंतु आता समीकरण बदलतंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. गोंधळ घाई गडबड जे काय आहे ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, त्याच्यावर झाली क्लीन बोल्ड आणि यावेळी संपलाय. प्रशांत याचा खेळ बॅक टू पॅव्हिलियन परतलाय सामन्यामध्ये. आणखी आपल्या कारणामुळे मगाशी बॅटिंग साठी संघर्ष केला, परंतु यावेळी संघर्ष आता मात्र फलंदाजांना देखील यावेळी करावा लागतोय. अर्थातच आपण बघतोय राजगंधवाले स्पोर्ट्स संघाला विजयासाठी अजूनही लागतायत 10 धावा आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय केदार. नावामध्ये दम आहे, दमदार आहे केदार, परंतु आता दमदारगी महत्वाची नाही आहे. इथं तुम्हाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागणार आहे. इथून सामना विजयासाठी घेऊन जावं लागणार आहे, तरच आणि तरच आपल्या नावाची चर्चा पुन्हा एकदा होईल. आणि ही चर्चा कशी होते हे देखील पाहावं लागणार आहे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला, म्हणजेच काय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अनिकेत. 31 धावा धावफलकावर 3 बाद 31 असं समीकरण पाहायला मिळते आणि चेंडू शिल्लक असतील 7 आणि धावा बनवायचे 10. हो जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय, परंतु पंचांकडून याला घोषित केलं जात आहे वाईट. म्हणजेच काय तर अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. म्हणजेच एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. नशिबाने साथ दिली यावेळी, परंतु मित्रांनो नशिबाची साथ कोणाला देतात? आपल्या सर्वांना माहिती आहे की नशीब ही फक्त एक संधी असते, संघर्ष हे ते शस्त्र आहे ज्यानं आपलं नशीब स्वतःला येतो. आणि हे नशीब ह्या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याला विनंती असेल फक्त वेस्ट साइडीज फक्त आपण रिव्ह्यू घेऊ शकताय, अन्यथा आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे 35 मिनिटं आपण लावून व्यवस्थित सामना पाहायचा आहे. पेनलाइज करायचं आहे आयोजकांकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे. 2 पंच एकत्र येत आहेत, विचार विनिमय करतायत, डिसिजन या ठिकाणी. आणि याच्यासाठी जे पंच ओळखले जातात एका साईडला आपण बघतोय पंचगिरी करताना
कुमार चव्हाण सर आहेत, तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत मुकेश शिंदे सर देखील पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय डिसिजन आपलं ठाम आहे, कारण त्यांचा निर्णय एकदम करेक्ट आहे. आपल्याला पाहायला मिळालंय वाईट चेंडू आणि याच दरम्यान 7 चेंडू 9 धावांची गरज असताना शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अनिकेत सज्ज आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा आणि अखेरचा चेंडू, गोलंदाजी जबरदस्त. केदार खेळण्यासाठी चेंडू सज्ज आहे. शेवटचा चेंडू आणि तोही जबरदस्त. पंचांकडे दाद मागितली जाते आणि यावेळी थर्ड अंपायरचा इशारा केलाय, म्हणजेच काय हा रिव्ह्यू घेतला गेलाय. काय होतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. आणि थर्ड अंपायर अर्थातच आकाशजी सरांचा निर्णय येतोय आपल्याला नॉट आउट, म्हणजेच सेफ आहे यावेळी फलंदाज. परंतु आता जरी सेफ असला तरी समीकरण शेवटच्या षटकामध्ये गेलंय. 6 चेंडू शिल्लक असताना 9 धावांची गरज, म्हणजेच या सामन्यानं अटीतटीचा मोड पकडलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शेवटचं षटक आहे, विचार विनिमय झालाय, मीटिंग झालाय, घाई गडबड गोंधळ जे काही आता आहे ते पाहायला मिळणार आहे. कारण विजयाच्या दिशेनं कोण जाणार हे देखील पाहायला मिळणार आहे. नशीब नाही तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक कोण टाकणार हे देखील झालंय, ठरलंय आणि ते षटक दिलं गेलंय. शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 9 धावांची गरज असताना शेवटचं षटकाची जबाबदारी दिलंय सूरज तिवले. सध्याच्या घडीला सगळ्या आशा आकांक्षा सूरज याच्यावर गोलंदाजाचे असतील, परंतु फलंदाजीसाठी सुशील आणि केदार मात्र काय आजमावतात हे देखील पाहावं लागणार आहे. परिस्थिती या ठिकाणी दोन्ही संघांसाठी अटीतटीची. म्हणतात की परिस्थितीला गुलाम बनवण्याची जिद्द ठेवा, मग संघर्ष ही अडचण वाटणार नाही, तर ती विजयाची एक पायरी वाटेल. विजयाची पायरी, विजयाची दिशा कोणाच्या बाजूने जाते हे देखील पाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 9 धावांची गरज. सामन्यामध्ये रंग पकडला अटीतटीचा. रसिक प्रेक्षकांच्या नजरा जे बसले होते ते जागे झालेत आणि यावेळी सामन्याच्या दिशेनं पावलं त्यांचे देखील आलेत. म्हणजेच 6 मध्ये 9 धावांची गरज. फलंदाजी ट्रॅकवर समोर, स्ट्राईकवर सुशील, गोलंदाजी ट्रॅकवर सूरज. पहिला चेंडू ऑन साइडला केलाय, टर्न चेंडू हवेत आहे. जरूर काय कशासाठी ट्राय केलाय, त्यासाठी ट्राय जरूर केला होता, परंतु यावेळी 2 धावा वेगानं काढण्यात यशस्वी झालाय का? यस, धावा 2 मिळाल्यात. म्हणजेच आता समीकरण मित्रांनो बदललं गेलंय. 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. म्हणतात की ज्या दिवशी तुमचा संघर्ष कथा बनेल त्या दिवशी समजा तुम्ही विजेते झालात आणि याच्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांच्या दरम्यान. हे जबरदस्त बॅटल वाटलं होतं थोडस. वाटलं होतं की 41 धावांची गरज असताना चांगली फलंदाजी करून लगेच ओव्हरच्या अगोदर सामना संपवतात की काय, परंतु इथं मात्र गणित चेंज झालंय. प्रेक्षकांच्या नजरा लागलेला हा दुसरा चेंडू या ओव्हर मधला ऑन साइडला झालाय. टर्न चेंडू यावेळी हवेत आहे. झाला इथं आणखीन एक जबरदस्त झेल आणि इथं खेळाडू झालाय फेल. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय केदार याला. सॉरी सुशील बॅक टू पॅव्हिलियन गेलाय आणि बघायला गेलं तर महत्वाची घडी सामन्यामध्ये ट्विस्ट बोलतात तो हाच तो ट्विस्ट आहे. आता रंगतदार सामन्यामध्ये काय होतंय काय होणार हे रसिक प्रेक्षकांची धडधड देखील वाढली आणि त्याचबरोबर दोन्ही संघांच्या खेळाडूंची देखील हृदयाच्या डोक्यांची धडधड आपल्याला पाहायला मिळते.
डीजे वाल्यानं देखील आपला आनंद यावेळी साजरा करून या सामन्याच्या दिशेनं आपल्या सर्वांचं कान बरोबर डोळे देखील उघडे ठेवण्यास सक्षम भाग पाडलं गेलंय. या KPL पर्व मध्ये पहिला सामना असा होईल असं वाटलं नव्हतं, कारण पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा झाल्या होत्या आणि त्यांचा पाठलाग करत असताना संघर्षमय घडी या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू शिल्लक असतील 4, धावा बनवायच्या 7, म्हणजेच आता धडपड चालू झाली. विजयाची भूक दोन्ही संघांना आहे, परंतु विजयाची भूक दोन्ही संघांना जरी असली तरी संघर्ष आणि मेहनत जो ताकदीनं घेणार आहे तोच या सामन्यामध्ये विजेता ठरणार आहे. म्हणतात की ज्याची पायमुळं संघर्षात खोल असतात त्यांना परिस्थितीची वादळ हलवू शकत नाही, परंतु इथं मात्र दोघांच्या समोरचा संघर्ष, दोघांच्या समोरचं विजयाची आशा, दोघांच्या समोर विजयाचं बॅटल उभा राहिलंय. गोलंदाजी चांगली की फलंदाजी चांगली, 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना गोलंदाज ट्रॅकवर सूरज एकदा आपल्या नावाचा कारनामा करताना पाहायला मिळतोय. यावेळी किरण आला आणि किरण मात्र सिंगल धाव घेतली. सिंगल से काम नाही चलेगा अभी, कारण आता 3 चेंडू 6 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम, काही गडबड, काही गोंधळ, सगळं काही चालू आहे. हृदयाच्या ठोके खेळाडूंच्या बरोबर प्रेक्षकांचे देखील वाढले गेलेत. जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं रक्षक प्रेक्षक देखील आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. परंतु 3 चेंडू 6 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सूरज समोर यावी असणार आहे केदार. चेंडू पडला आडव्या बॅटला, लॉब केलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या अगदी जवळ, झालाय जबरदस्त झेल आणि यावेळी चेक देखील केलं जाते. अर्थातच संपलाय या केदार याचा खेळ. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय केदार याला. बघायला गेलं तर मोठा फटका खेळलाय, जबरदस्त कॅच या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि यावेळी केदारनं मात्र खेळ खल्लास. म्हणजेच आता समीकरण बदलतंय. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि धावा बनवायच्या 6. एक मोठा फटका समीकरण बदलू शकतोय, परंतु तो मारणार कोण, ही जबाबदारी स्वीकारणार कोण, आणि पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर प्रवीण जंगम मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता देवाच्या सर्व काही आशा आकांक्षा आहेत. अर्थातच आपण बघतोय राज गांधीवाली संघ यावेळी देवाची आराधना करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना प्रवीण नावामध्ये विन आहे, करतोय का संघाला विन. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु यावेळी चेंडूला बघायला गेलं तर तो जरासा वाईट सुरू झाला होता आणि वाटलं होतं की धावा होती की काय, परंतु समीकरण बदललं गेलंय. आता समीकरण बदलतंय मित्रांनो. चेंडू शिल्लक आहेत 1, धावा बनवायच्या आहेत 5. म्हणजेच काय तर चौकार मारला तर सुपर सुपर ओव्हर असेल. जर सामना टाय झाला तर आयोजक कमिटी तर सुपर ओव्हर ना, ओके. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळणार आणि षटकार झाला तर सामना कोण जिंकणार, तर सामना जिंकेल राज दिवाळी स्पोर्ट्स संघ. तर दुसऱ्या साईडला हा सामना जर डिपेंड केल्या तर मात्र या सामन्यात तोंडातला घास घेऊ शकतात SD स्पोर्ट्स संघ. शेवटचा चेंडू, आखेरचा चेंडू, 5 धावांची गरज. किरण आहे स्ट्राईक वरती. आता मात्र हृदयाची धडधड नाही तर ठोके देखील मोठ्याने वाजू लागलेत. 1 चेंडू 5 धावांची गरज. KPL
पर्व 9व्या मधला पहिला सामना असा जबरदस्त फायनलचा जसा थरार पाहावा तसाच पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर काय होणार, सुपर ओव्हर की विजयी कोणता संघ, बघूया मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या क्रिकेटसाठी, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मैदानातल्या जोशासाठी, संघर्षासाठी. ओहो, हा चेंडू टाकला गेलाय परंतु काय केलंय देखील पंच देखील आपला इशारा देतील आणि यानंतर ठरणार आहे या सामन्यातील भवितव्य पंचांच्या हातामध्ये गेलंय. कारण पंचाने केलाय घोषित वाईट, म्हणजेच काय, आता चेंडू शिल्लक असतील 1, धावा बनवायचे 4, म्हणजेच 1 चौकार. जर आला तर सामना जिंकणार आहे राज गंदीबाले स्पोर्ट्स संघ. तर दुसऱ्या साईडला या 4 धावा कशा डिपेंड होतात हे देखील पाहायला मिळणार आहे. SD स्पोर्ट्स संघ आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सूरसज्ज झालाय. SD स्पोर्ट्सचा हा हुकमी एक्का वापरला एक शेवटच्या क्षणी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु या चेंडू डॉट आलाय. म्हणजेच काय मित्रांनो, जाता जाता 41 धावा डिपेंड करण्यात यशस्वी झालाय. आणि याचबरोबर KPL पर्व 9व्या मध्ये पहिला सामना जिंकला गेलाय. अर्थातच आपण बघतोय विजयाचा हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. SD स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलाय तब्बल 3 धावांनी आणि याच्यावर गाजवलंय पहिला शिक्कामोर्तब केलाय विजयाचा, गुढी उभारली गेली. SD स्पोर्ट्स अभिनंदन.